एक चांगला, सक्षम आणि सुशिक्षित आणि नव्या पिढीचं देखील नेतृत्व करण्याची क्षमता असणारा उमेदवार या निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेला आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद हा मला खात्री आहे की अतिशय चांगला आहे. आज सत्प्रदर्शनी कागदावर आमची संख्या कमी आहे, पण स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या यांचे या जिल्ह्यातले वारस जे राजकारण करत आहेत, त्यांनी त्यांच्या दोघांच्या स्वभावाप्रमाणे राजकारण केलं तर मला खात्री आहे की या निवडणुकीचा निर्णय चांगला लागेल. मला माहिती आहे की मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांना विशेष विरोधात बोलणं शक्य नाही, कुठल्याही सदस्यांना ते काही सांगू शकत नाही आणि म्हणून सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या की आपला नेता आपल्याला सांगू शकत नाही, कारण त्यांना काही अडचणी आहेत सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई कसे वागले असते, स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी कसा ठामपणाने त्यांच्याबद्दल थोडीशी वेगळी हे झाल्यावर त्यांनी कसे राजीनामा देऊन ठामपणा दाखवला. एवढी माझी काही तशी अपेक्षा नाही आहे, पण ती जी ठामपणा आणि धाडस होतं ते धाडस शंभूराजे देसाईंच्या पक्षातल्या सर्वांनी दाखवावं अशी आमची साधी अपेक्षा आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लक्ष्मण तात्यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केलं. लक्ष्मण तात्यांना काय खपलं असतं आणि काय खपलं नसतं याचा विचार करून त्यांच्या बरोबर असणाऱ्या सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे. पण हे दोन्ही मंत्री असल्यामुळं त्यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाणं, संपर्क साधणं, बोलणं हा विषयच नाही. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेचं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही. ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा आणि अभयसिंह जगताप यांच्या मागे उभा राहा. भाजपला सुद्धा याच गोष्टीची भीती आहे, त्यांनी सुद्धा त्या अनुषंगाने तुम्ही त्या पद्धतीने आता कशा पद्धतीने तुम्ही या सदस्यांपर्यंत पोहोचणार आहात? नाही, आम्ही प्रत्येक सदस्याला गाठू, त्यांच्यापर्यंत पोहोचू. ही जी भूमिका मी आता मांडली, हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे. त्या ठिकाणी अशा गैर गोष्टी खपवून घेतल्या जर जायला लागल्या तर मग महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृतीच बदलली असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून ही पहिली आणि शेवटची संधी आहे या जिल्ह्यातल्या लोकांच्यातून निवडून आलेल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सदस्यांना आपली स्वाभिमान, बाणेदारपणा, ठामपणा हा त्यांनी दाखवण्याची संधी आहे. शेवटी सत्ता आहे, सत्तेत राहायला लागते, सगळं आहे. आमचं मतच नाही, तिकडे राहावा, पण मतदान मात्र अभयसिंह जगतापांना करा एवढीच आमची त्यांना विनंती. आमच्यावर या असंही आम्ही म्हणत नाही. आमच्याबरोबर जे घड्याळावर आमच्या पक्षात होते ते घड्याळावर उभे राहिले, तेही तिकडून आज सदस्य झाले. याचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे. जिल्ह्यात लक्ष्मण तात्या असते किंवा बाळासाहेब देसाई असते तर हे चाललं असतं का? आणि आता राहिला प्रश्न सातारच्या दोन राजांचा, त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहिती. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. पण या सगळ्याच गोष्टी आता त्यांना फार काही विचारलं गेलं असेल असं नाही. आपले शिवेंद्र बाबा त्यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तर स्वभावच नाही त्या गोष्टी खपवून घ्यायच्या. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला
सांगलीकर 50%च्या जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका. सातारकरांनी स्वाभिमान दाखवावं असं आपल्या मार्फत मी अपील करतो. आता तुम्ही प्रश्न विचारला की मसल मनी पॉवर, आम्ही फक्त मतं मागतोय आणि आम्ही ह्या मुद्द्यांवर मतं मागतोय. आम्ही आमची जशी काही तुम्ही म्हणता तशी काही मसल आणि मनी पॉवर वापरण्याची आमची पद्धती नाही, ती सवय नाही. त्यामुळं तुमच्या सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की तुम्ही कुणाशी बोलू शकता, संपर्क करू शकता. तुम्ही आमचे प्रचारक व्हा आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान टिकवा. कारण का आम्ही ॲक्सेस 12-13 तारखेला हे ॲक्सेस किती दिवस करू शकतो आम्ही माहीत नाही. तुम्ही शेवटपर्यंत ॲक्सेस करू शकता. म्हणून तुमच्याबद्दल मला फार जास्त विश्वास आहे आणि तुम्ही या बाबतीत लोकशाही वाचवण्यासाठी हे पाऊल उचला. साहेब आताचे उमेदवार आहेत त्यांची बऱ्यापैकी बेस्टली सांगलीच्या मतावर, त्यामुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे. माझ्यावर जबाबदारी आहे. मी त्यांना सगळीकडे काल फिरून आलेलो आहे. आमचं पलूस कडेगाव सांगली महानगरपालिका फक्त राहिलेलं आहे आणि त्यांना सगळे मतदार आम्ही भेटवले जे महाविकास आघाडीचे होते, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे होते. आणि बाकीचे काही मतदार त्यांना लपून छपून गाडी थांबवून मध्ये मध्ये काही ठिकाणी भेटले. साहेब, अभय जगतापांनी मागची परीक्षा जी घेतली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपच्या जिल्ह्यातील काही मंत्र्यांच्यामुळं सातारा सांगलीचं नाव खराब होत आहे, मात्र याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांचं नाव सुद्धा खराब होत आहे यांच्या वागण्यामुळे. आपण त्यांच्याशी सहमत आहात? ते नाव खराब व्हायचं नसेल तर तीच निवडणूक आहे. त्यांनी सातारकरांनी आपला स्वाभिमान जागृत हे दाखवावं आणि स्पष्टपणाने ठामपणाने भूमिका मांडावी. माझी अजिबात या जिल्ह्यातल्या कुठल्याही मंत्र्यांच्याकडून अपेक्षा नाही. मला त्यांना अडचणीतही आणायचं नाही. तुम्ही नाही तर लगेच जाऊन त्यांना म्हणाल की जयंत पाटील असं म्हटलं, तुमची काय प्रतिक्रिया? कुठल्याही मंत्री महोदयांच्याकडे जाऊ नका. त्यांना मंत्रिमंडळात काम करू द्या. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते किती ठाम आहेत याची परीक्षा येईल. आणि त्या सगळ्यांचे जे अपमान चालू आहेत ते त्यांना सहन होत आहेत का हे बघण्याचा ही निवडणूक आहे. करिश्मा यावेळेस काय ईव्हीएम मशीन असणार आहे, त्यामुळे यावेळेस काही वेगळा करिश्मा पाहायला मिळेल नाही. आता मतं सगळ्यांची कुठल्या पक्षाच्या चिन्हावर कोण निवडून आले ही माहिती आपल्याला. त्यामुळे निवडणूक सोपी आहे वगैरे असं मी म्हणत नाही, पण एकदा सत्सद्विवेक तुमची सातारकरांची जागृत झाली आणि ती शाबूत असेल तर ही निवडणूक आमच्याच बाजूने विजयी. अजून एक बोलायचा तुला खऱ्या अर्थानं ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत, ज्यांना हजारो लोकांनी खऱ्या अर्थानं निवडून दिलं, त्यांचं ते प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे असं मला वाटतं. कारण त्यांना खूप गृहीत धरलं जातं आणि त्यांना गृहीत धरून तुम्ही बघितलं असेल महायुतीतल्या पक्षांवर सुद्धा अन्याय या प्रकारे एका मोठ्या भावाकडून म्हणजे भाजपकडून होतो. म्हणजे निधी वाटप असेल, बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील, तिथे यांना महायुतीचा धर्म ते पाळत नाहीत आणि फक्त निवडणूक आली की महायुती लागते, भाजपचा उमेदवार असेल तर. आता हीच निवडणूक 2029 मध्ये जेव्हा निवडणूक होईल तेव्हा महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या विरोधात जे लढणार आहेत ते भाजपच लढणार आहे. त्यामुळं आपणच आपल्या विरोधकाला मोठं करतोय असं हे या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं त्यांची नक्की लढाई कुणाशी आहे याबद्दल त्यांच्या मनातही खऱ्या अर्थानं कन्फ्युजन मला दिसतं. मी जेव्हा मतदारांच्यात जातो तेव्हा त्यांचा विरोधक आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे की भाजपचा उमेदवार आहे या प्रकारचं कन्फ्युजन त्यांच्या मनामध्ये सुद्धा आजही आहे, संभ्रमावस्था आहे. आणि त्यांची खऱ्या अर्थानं मानसिकता भाजपला मतदान करण्याची नाही हे मी जेवढ्या लोकांना भेटलो त्यावरून मला जाणवलं. आणि मला असा विश्वास वाटतो की ते त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीला स्मरून माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. जयकुमार कोरेंनी टीका केलेली आहे की 22 तारखेला ब्रह्माचा भोपळा फुटेल म्हणून. त्यांच्या असेल माझ्याबद्दल काय त्यांच्याबद्दल असते, स्वतःबद्दल बोलले असते. आता ते त्यांचा विषय आहे, त्यांच्यावर मी काय बोलणार. त्यांचं म्हणणं की आमच्या बरोबर दोन्ही राजे त्यामुळे आमची जागा निवडून येणार आहे. हे औपचारिकता आहे निवडणुकीला. मग भ्रम कुणाला झाला हे तुम्ही समजून घ्या. प्रश्न राजांना